आम्ही तर स्वतःहून म्हणत आहोत, वारंवार म्हणत आहोत, माध्यमातूनही म्हणत आहोत आणि आम्ही लेखी पत्र दिलेले आहेत. प्रवक्त्यांचं पत्र गेलेलं आदरणीय बाळासाहेबांचं पत्र आता तर जागा वाटपासह बाळासाहेबांनी उल्लेखित केलेलं आहे की आम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग बनायचा आहे. मग कोणतं घोड अडलेलं आहे, कोणतं गतिरोधक समोर आलेलं आहे? मला या मुद्द्यावर राजू वाघमारे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या 4 राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचं तुम्ही विश्लेषण करणार, आत्मचिंतन करणार आहात की नाही? या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती निकालानंतर, ती सत्ता पाडून बीजेपीनं तिथं सत्ता केलेली होती. मध्य प्रदेश मधल्या सेक्युलर वोटाला सहानुभूती होती तरी ते मध्य प्रदेशमध्ये आले नाहीत. आणि छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये तर तुमची सरकार होती ना, तुमची सत्ता होती ना, तुमची यंत्रणा होती ना, परंतु तरी तुम्ही त्या राज्यामध्ये का हरलेले आहात? कारण तुम्ही या सगळ्या तीनही राज्यामध्ये समविचारी पक्षांना, संघटनांना सोबत घेतलं नाही. एवढं काय तुम्हाला फुशारकी आहे? का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप ताकदवान आहात? तुम्ही 2 टर्म झाले पार्लिमेंटमध्ये विरोधी पक्ष नेता पद घेऊ शकला नाहीत. तुमची आकडेवारी 50च्या पलीकडे जाऊ शकली नाही. तर मग आज कोणत्या याच्यावर तुम्हाला एवढं घमंड आहे? का तुम्हाला इतका अहंकार आहे? आज चांगला प्रस्ताव तुम्हाला देत आहोत कारण आम्हाला या देशाच्या संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे आणि हे जनतेला चला यावर आपण आता कळत आहे उत्तर घेऊया की राजू त्या वाघमारे यांचं. पद्धतीनं कारण करत आहात. तुमची आक्रमकता मी समजू शकतो. खूप चांगलं झालं की तुमची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि कनेक्टिव्हिटी जशी तुमची चांगली आहे त्याचप्रमाणे तुमच्या बोलण्यातही धार खूप वाढलेली आहे. चांगली आपली भूमिका तुम्ही मांडतायत. काँग्रेसनं सध्या बोलताना नरमाईची भूमिका व्यक्त केली. आता राजू वाघमारे आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिलं मनोजजी, नरमाईच्या भूमिकेचा काही प्रश्न येत नाही. आपण मुद्द्यांवर बोलतोय. सगळ्यात पहिली गोष्ट की काँग्रेसला घमंड किंवा काँग्रेसला कुठचा मान पाहिजे किंवा काँग्रेसला माज आलाय अशातला काही भाग नाहीच आहे. आमची भूमिकाच ती नाही आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की इंडिया आघाडीमध्ये काही काँग्रेस बोलतोय तसं सगळ्या गोष्टी होत आहेत का? तर तसं काहीच होत नाही. त्याच्यामुळे सगळे पक्ष याच्यामध्ये सामील आहेत. सगळ्या पक्षांची भूमिका ही विचारात घेऊन पुढे जाण्याचं आहे. फक्त काँग्रेसला टार्गेट करण्यात काय अर्थ आहे? काँग्रेस जर वंचितच्या विरोधात असती तर मगाशीच मी सांगितलं की वंचितच्या विरोधात असती तर आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजींनी पत्र पाठवलं नसतं. राहुल गांधीजींनी आम्हाला त्यांच्या सभेला, सन्मान सभेला स्टेजवर पाठवलं नसतं. त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका पूर्णतः सकारात्मक आहे. काँग्रेस याच्या पाठीमागे कुठेही नाही की वंचित इकडे इंडिया आघाडीमध्ये नको आहे. कारण वंचित पाहिजे, आमचं पण स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा माज किंवा काँग्रेस विरोधात आहे अशी भूमिका जर मांडण्याचा प्रयत्न वंचितचे जर प्रवक्ते करत असतील तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. तशा प्रकारची कोणतीही भूमिका काँग्रेसने घेतलेली नाही. कारण या इंडिया आघाडीत काँग्रेस बरोबर इतरही खूप पक्ष आहेत आणि त्या सगळ्या पक्षांची भूमिका, प्रत्येकाची भूमिका विचारात घेण्यासारखी आहे. आता मगाशी जेव्हा मी सांगितलं की उद्धव साहेब ठाकरेंबरोबर शिवसेनेबरोबर ऑलरेडी वंचितची युती झालेली आहे, ऑलरेडी इंडिया आघाडीचा घटक आहे. त्याच्यामुळे वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यामध्ये शिवसेनेचा पूर्णपणे बळ शिवसेना वापरू शकते. शिवसेना, कारण शिवसेनेची ऑलरेडी युती झालेली आहे आणि शिवसेना इंडिया आघाडीचा प्रमुख घटक आहे. त्याच्यामुळे शिवसेनाही त्यांची भूमिका मांडू शकतात. त्याच्यामुळे फक्त येऊन जाऊन टार्गेट काँग्रेसला करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कुठच्याही फॅक्ट फाइंडिंग कमिटी समोर किंवा मी जे आता मुद्दे सांगितले त्याच्यावरून कोणी हाच विचार करेल. आमचा विरोध कशाला असेल? आम्हाला स्वतःला मोदी फॅक्टर हटवायचा आहे सगळ्यात जास्त. आम्हाला स्वतःला संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि आम्ही तर संविधान सन्मान सभेत वंचितच्या आम्ही स्पष्ट सांगितलं की जे जे पक्ष, मग तो लहान असो मोठा असो, जो संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर आहे त्याच्याबरोबर काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार आहे. त्याच्यामुळे आमची आता न्याय यात्रा जी निघते आहे ती न्याय यात्रा पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही काढतोय. त्याच्यामुळे जे जे लोक या न्याय यात्रा म्हणा किंवा या भूमिकेशी सहमत आहेत त्याच्याशी काँग्रेस सहमत आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा विरोध आहे, काँग्रेस
अडवतंय, काँग्रेस जागा देत नाही किंवा काँग्रेसची भूमिका अशी आहे, असं कुठेही नाही. हे मला मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मला हे क्लिअर करायचं आहे की काँग्रेस याबाबत कुठेही वंचित आघाडीला अडवू इच्छित नाहीये. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे.